मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सध्याला भरपूर जणांचे उपवास वगैरे चालू आहेत आणि आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे। अगदी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकतात आणि अगदी तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवत असेल, कमजोरी असेल किंवा हिमोग्लोबिनची कमी असेल, सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, याच्यावर 100% हे लाडू गुणकारी ठरणार आहेत। चला मग वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सर्वात आधी आपण इथं गॅस ऑन करून कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे। कढईमध्ये मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। वजनाला बघायला गेलं तर हे 280 ग्रॅम शेंगदाणे आहेत। यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे, अगदी म्हणजे डाग पण नको पडायला पाहिजे। या पद्धतीने अगदी भाजायला 6 ते 7 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। शेंगदाणे तर चांगल्या पद्धतीने भाजून झालेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम अगदी बंद केलेली आहे। बघू शकतात कढई आपली चांगल्याच प्रमाणात गरम झालेली आहे आणि आपलं खोबऱ्याचे किस पण खूपच बारीक आहे, म्हणून हे मी गरम कढईमध्येच भाजून घेणार आहे। गरज पडली तर आपण गॅस चालू करायचा आहे, नाहीतर याच कढईमध्ये एकदम कुरकुरीत होतं तोपर्यंत आपलं खोबऱ्याचे किस भाजलं जातं आहे। बघू शकतात तुम्ही कलर पण चेंज झालेला आहे आपल्या खोबऱ्याच्या किसचा आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून झालेलं आहे। आता आपण त्याला पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी तर 1 स्पून तूप घेतलेले आहे, साजूक तूप, आणि मी तर पाव वाटी खारीक घेतलेली आहे। पाव वाटीच खोबऱ्याचं किस घेतलेलं होतं। आपल्याला खारीक पण चांगले मंद फ्लेमला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हलका कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला चांगली भाजून घ्यायचे, जेणेकरून आपले लाडू लॉंग टाईम आपण स्टोअर करू शकतो। इथं मी परत त्याच कढईमध्ये 2 स्पून तुपाचा वापर केलेला आहे आणि आता आपण याच्यात डिंक पण चांगलं भाजून घेऊया। डिंक पण इथं मी पाऊण वाटी घेतलेला आहे। डिंकला चांगल्या पद्धतीने फुलू द्यायचं आहे, जेणेकरून खाताना दाताखाली येत नाही आणि खाताना कच्चा पण लागत नाही। मी इथं डिंक गार झाला आहे आणि त्याला वाटीने चांगलं मॅश करून घेतलेलं आहे। आपल्याला मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही आहे, त्याच्याने त्याच्यातलं जे तेल वगैरे असतं ते रिलीज होतं आणि अगदी चिपचिप होतो। लाडू पण दिसायला एवढे चांगले दिसत नाही, त्यासाठी इथं अगदी तुम्ही वाटीने किंवा खलबत्त्याची मुसई असते त्याच्याने पण मॅश करून घेतलं तरी चालेल। आता आपण खारीक पण मिक्सरला पावडर करून घेऊया। या पद्धतीने बघू शकतात खारीक तर व्यवस्थित भाजलेली राहिली तर कोणत्या पण पावसाळ्यात पण आरामाने मिक्सरला बारीक होते। वातड पण राहिली तरी इथं थोडे शेंगदाणे ॲड करून परत आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। बघू शकतात मी राहिलेले शेंगदाणे पण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण सगळं मिश्रण लाडूचं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकतात किती छान कलर आलेला आहे आणि सर्व एकजीव व्हायला पाहिजे, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण खोबऱ्याच्या किसला अजिबात मिक्सरला नाही फिरवलं आहे, हाताने नॉर्मल मॅश केलेलं आहे। आता आपण त्याच कढईमध्ये इथं 2 स्पून साजूक तूपचा वापर करणार आहोत आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने इथं आपण गूळ घेणार आहोत। गुळाला चांगलं दाबून भरायचं, जेणेकरून आपण गूळ कट करतो तेव्हा हलकं टेक्स्चर होतं गुळाचं आणि म्हणून गूळ कधी पण दाबूनच भरायचं आहे जर तुम्ही कट करून घेत असाल तर। बघू शकतात मी तर सर्व गूळ तुपात ॲड केलेला आहे। आता आपल्याला नॉर्मल गुळाला वितळून घ्यायचे, म्हणजे हलकी उकळी येते तोपर्यंत। आपल्याला इथं कोणताही पाक वगैरे बनवायचं नाही आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने अगदी कुणीही सहज हे लाडू बनवू शकतं, न पाक बनवायचं कसलंही टेन्शन नाही आहे। बघू शकतात आपलं गूळ छान पद्धतीने वितळून झालेला आहे आणि हलकी उकळी पण आलेली आहे गूळच्या पाकाला। आता व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण मिक्सरला फिरवलेलं होतं त्या पावडरमध्ये आपण गुळाचं सर्व हे ॲड केलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ लवकर मिक्स नाही केला तर गुळाच्या गाठी होतात आणि आहे त्या आकारात तो सेट होतो। त्यासाठी इथं पटापट मिक्स करायचं आहे। मी इथं थोडी वेलची आणि जायफळ हाफ स्पून यूज केलेली आहे, याच्याने लाडूला खूप छान टेस्ट येतो आणि जायफळ पावडर तर गूळचा वापर केलेला आहे म्हणून जायफळ पावडरचा तर वापर करायलाच पाहिजे। आता आपण इथं लाडू वळून घेऊया। बघू शकतात खूप इझी आपला लाडू वळला जातोय। जर तुमचं मिश्रण
कोरडं असेल आणि लाडू वळत नसेल तर याच्यात अजून तुम्ही 1 किंवा 2 स्पून तूप गरम करून ॲड करू शकतात. पण या पद्धतीने जर बनवलं आणि थोडं दाबून ठेवलं तर आरामाने शेवटचा लाडूही अगदी आरामाने वळला जातो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे माझे लाडूचं मिश्रण मिक्स करून अर्धा तास झालेलं आहे, तरीसुद्धा अजून लाडू वळले जात आहे. व्हिडिओमध्ये बघू शकतात मध्ये माझं बाळ रडत होतं, मी त्याला घेतलं आणि मग नंतर अजून परत लाडू वळायला लागली, तरी पण लाडू आरामात वळले जात आहे. बघू शकतात तुम्ही. असेच करून आपण एक एक सर्व लाडू वळून घेणार आहोत. मी आता तुम्हाला सर्व लाडू वळून झालेले आहेत. मी बघू शकतात किती गोल गरगरीत आपले लाडू झालेले आहेत. अगदी हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात. इथे मी एक लाडू तोडून दाखवते. बघू शकतात किती नरम आपले लाडू झालेले आहेत आणि अगदी तुम्ही होटाने चाळू शकतात. अगदी 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकतात. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि हे लाडू बनवताना खास करून पाकाचीच काळजी घ्यायची. बाकी सर्व मेजरमेंटनुसार साहित्य घेतलं. नवशिके असाल तरीही बनवू शकतात. चला मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.